Good morning, students. In last lecture, we discussed about the energies of particle performing SHM. In today's lecture, we discuss about the simple pendulum. Simple pendulum काय असतो ते आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. सिंपल पेंड्युलम सारखाच एक पेंड्युलम आपण रोटेशनल डायनामिक्स मध्ये बघितला होता. दॅट पेंड्युलम इज कॉल्ड एज द कोनिकल पेंड्युलम. कोनिकल पेंड्युलम आणि सिंपल पेंड्युलम म्हणजे सिंपल पेंड्युलम आणि कोनिकल पेंड्युलम दिसतात सारखेच, फक्त दोघांच्या फिरण्याचे जे मोशन असतात त्यांचे जे मोशन आहे थोडासा फरक आहे. लेट अस सी व्हाट इज सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलम आपण का शिकणार आहोत? बिकॉज फॉर सम कंडिशन द मोशन ऑफ द सिंपल पेंड्युलम इज ऑसिलेटरी मोशन. काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये सिंपल पेंड्युलमची मोशन ही ऑसिलेटरी मोशन असते, सिंपल हार्मोनिक मोशन असते. म्हणून आपण आजच्या लेक्चर मध्ये सिंपल पेंड्युलम जो आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता आपण डायग्राम कडे येऊया. बट बिफोर गोइंग टू डायग्राम, व्हाट इज द डेफिनेशन ऑफ सिंपल पेंड्युलम? सिंपल पेंड्युलम म्हणजे काय? व्हेरी इझी. Suppose we have the heavy mass or heavy particle, and that heavy particle is attached to a massless and inextensible string, and that string is fixed at a rigid support. Then that system is called as the simple pendulum. That means when heavy mass is attached to a massless inextensible string, and that string is fixed at a rigid support, then such a system is called as the pendulum. त्या सिस्टमला आपण पेंड्युलम असं म्हणतो. घड्याळामध्ये सुद्धा दोलक असतं, त्याला मराठीत दोलक असं म्हटलं जातं. घड्याळामध्ये सुद्धा पेंड्युलम असतो. तुम्ही बघितलं असेल तर वॉलची जी क्लॉक असते त्यामध्ये कधी कधी पेंड्युलम असतो. जुन्या घड्याळामध्ये असतो पेंड्युलम. तर त्या सिस्टमला आपण सिंपल पेंड्युलम असं म्हणतो. आणि त्या सिंपल पेंड्युलमची लेंथ काय असते? लेंथ आपण कशी कन्सिडर करतो सिंपल पेंड्युलमची? तर त्या दोऱ्याची लांबी आणि तो जो स्पियर, समजा आता आपण स्पियर घेतलेला आहे डायग्राम मध्ये पुस्तकात स्पियर कन्सिडर, छोटासा स्पियर लोखंडाचा गोळा घेतला आपण. तो जर आपण एका दोरीला बांधला आणि ती दोरी एका फिक्स सपोर्टला आपण अटॅच केली आणि ती अशी खाली सोडली, तर त्याचा जो हेवी मास असतो त्याला आपण स्पियर म्हणले लोखंडाचा, त्या हेवी मासची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि त्या दोऱ्याची पूर्ण लांबी लेंथ या दोन्ही एकत्र केल्या तर आपल्याला त्या पेंड्युलमची लेंथ मिळते. म्हणजे थोडक्यात काय, आपण पेंड्युलमची लेंथ कन्सिडर करत असताना हा जो स्पियर असतो त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज नथिंग बट द जॉमेट्रिकल सेंटर. त्या स्पियरची रेडियस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऍड करावी लागते. म्हणजे पेंड्युलमची लेंथ काय असेल तर L इक्वल टू समजा त्या दोऱ्याची लेंथ प्लस त्या छोट्या स्पियरची रेडियस, अशी आपण त्या पेंड्युलमची लेंथ कन्सिडर करतो. दॅट मीन्स व्हॉट इज द लेंथ ऑफ द पेंड्युलम? द लेंथ ऑफ द पेंड्युलम इज द distance between, or it is the length of string and the distance of that pendulum म्हणजे bob from center of gravity. त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे त्याचा जॉमेट्रिक सेंटर असतो, म्हणून आपण त्याची रेडियस कन्सिडर करतो. म्हणजे पेंड्युलमची पूर्ण लेंथ कुठली आली आता? तर ह्या दोऱ्याची लांबी L आणि त्या हेवी मास जो स्फेरिकल आहे त्याची रेडियस, दोघांची ऍडिशन केली की आपल्याला त्या पेंड्युलमची लेंथ मिळत असते. त्याला आपण लेंथ ऑफ द पेंड्युलम असं म्हणतो. आता आपण आपलं टार्गेट काय आहे? व्हॉट वी हॅव टू फाइंड इन द सिंपल पेंड्युलम आर्टिकल. इन सिंपल पेंड्युलम आर्टिकल वी हॅव टू फाइंड आउट द व्हॉट इज पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याचं एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करणार आहोत. आता सिंपल पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम काय आहे हे आपण फाइंड करत असताना तुमच्या समोर मी एक डायग्राम दाखवली पहा. लेट अस कन्सिडर अन सिंपल पेंड्युलम. त्याचं मास हे हा जो बॉब आहे त्याचं मास बॉब, त्याचं मास आपण स्मॉल m कन्सिडर केलं आणि त्याची लेंथ जी आहे ती L कन्सिडर केली. L इज द मास ऑफ बॉब. त्याचा जो बॉब आहे त्याचं मास आपण हेवी स्फियर त्याचं मास m कन्सिडर केलं. L इज द लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम आपण कन्सिडर केले. आता हा जो पेंड्युलम आहे या सिंपल पेंड्युलम सुरुवातीची पोझिशन मी ही कन्सिडर करतो. सपोज ऍट इक्विलिब्रियम पोझिशन टू A या ठिकाणी असेल आणि आपण असं कन्सिडर करू तो जो स्ट्रिंग आहे त्याच्यामध्ये टेन्शन आपण T डॅश कन्सिडर करूया. T डॅश इज द टेन्शन इन द स्ट्रिंग, द स्ट्रिंग अटॅच्ड टू द हेवी बॉब. सुरुवातीला इनिशियली द हेवी मास इज ऍट पोझिशन A. आपण काय केलं, त्या हेवी बॉबला मासला हातामध्ये पकडलं, B पोझिशन जवळ आणलं आणि रिलीज केलं. व्हेन
the sphere is in your hand and release at from point B, it will oscillate. हे करत असताना मी एक कंडिशन कन्सिडर केली, हा अँगल खूप छोटा घेतला, खूप स्मॉल कन्सिडर केला. म्हणजे काय, मग आता ज्यावेळेस आपण त्याला बी पोझिशन पासून रिलीज करतो, इट विल ऑसिलेट इन दिस वे, तो असा ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल. आता अँगल स्मॉल का घेतला, त्याचा रिझन अँगल स्मॉल घेतला तरच त्याची अशी जी मोशन असते ती स्ट्रेट लाईन असते, म्हणून त्याला आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणू शकतो. जर मी याला घेतलं असं इथपर्यंत ओढलं सोडलं तर तो असा ऑसिलेट होईल. याचा अर्थ थीटा वाढेल, थीटा वाढला की त्याची लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन नाही राहणार, इट विल बी अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन होईल. देअरफॉर आपण कंडिशन घेतली की थीटा इज व्हेरी स्मॉल, थीटा खूप स्मॉल असेल. अशा पद्धतीने मी त्याला ए पासून असं हातामध्ये पकडलं, बी जवळ आणलं आणि त्याला मी रिलीज केलं, इट विल परफॉर्म अ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करेल. त्याला मी कुठून रिलीज केल्यानंतर बी पासून. अँड द सिंपल पेंडुलम और द मास और हेवी मास परफॉर्म्स एसएचएम अलोंग पाथ बीसी. तो अलोंग पाथ बीसी तो एसएचएम परफॉर्म करेल इन सच ए कंडीशन B and C are supposed to be extreme positions and A will be its mean position. B आणि C जे असतील त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन असतील, but A will be its mean position असेल. आता हे तुमच्या लक्षात आलं. बट आपण कन्सिडर केलं की ज्या वेळेस तो हेवी मास, when heavy mass is at some position, the number of forces acting on that bob, त्या बॉब वरती खूप फोर्सेस काम करत असतील. एक फोर्स काम करत असतो टेन्शन इन द स्प्रिंग, आणि दुसरा फोर्स काम करत असतो वेट ऑफ दॅट बॉब, वेट mg ने दाखवतो. बट व्हेन दॅट हेवी मास इज ॲट पोझिशन बी, ज्यावेळेस ते हेवी मास बी पोझिशन जवळ येईल, बी पोझिशन जवळ आल्यानंतर द नेट फोर्स बाय द टेन्शन इन द स्प्रिंग इज नॉट ऍक्टिंग ऑन दॅट बॉब. ज्यावेळेस तो बी पोझिशनला येतो, द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉब इज ओनली ड्यू टू द वेट ऑफ द बॉब. ज्यावेळेस तो बी पोझिशनला येतो त्यावेळेस त्याच्यावरती ऍक्ट होणारा नेट फोर्स हा फक्त त्या बॉबच्या वेटनेच त्याच्यावरती काम करत असतो. म्हणजे व्हेन बॉब इज ॲट हेवी मास इज ॲट बी पोझिशन, द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब इज ड्यू टू द वेट ऑफ द बॉब. त्या वेट, बॉबचं जे वेट आहे ते नेट फोर्स प्रोव्हाइड करतं कुठं असताना, बी पोझिशन जवळ असताना. बट त्याच्या लिनियर एसएचएम मुळे इथला अँगल चेंज होत जातो, म्हणून त्याच्यावरती ऍक्ट होणारे जे वेट आहे दॅट वेट इज रिझॉल्व्ड इन टू कंपोनेंट. त्याचं जे वेट आहे ते दोन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व्ड होतं. एक आहे mg sin थीटा आणि दुसरा आहे mg cos थीटा. तुम्ही जर बघितलं तर mg sin थीटा इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन and mg cos थीटा इज डायरेक्टेड along the string. mg cos थीटा जे आहे ते along the string असेल. दॅट मीन्स mg cos थीटा जे आहे ते along the string आणि mg sin थीटा जे आहे ते टुवर्ड्स मीन पोझिशन, टुवर्ड्स मीन पोझिशन. अशा पद्धतीने आपल्याला त्या बॉबवरती ऍट बी पोझिशनला दोन कंपोनेंट जे आहेत रिझॉल्व झालेले ते काम करतात. एक आहे mg sin थीटा which is towards the mean position आणि दुसरा आहे mg cos थीटा along the string. Hence now आता आपण जर विचार केला की त्याच्यावरती त्या हेवी बॉब वरती काम करणारा जो फोर्स आहे, द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब which is towards the mean position, तर तो टुवर्ड द मीन पोझिशन कुठला आहे, mg sin थीटा. आणि आपण एसएचएम मध्ये शिकलो, व्हॉट इज द एसएचएम मध्ये काय शिकलो आपण की फोर्स जो असतो, फोर्स कुठला फोर्स म्हटलं जातं त्याला इन एसएचएम, रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स always directed towards mean position. रिस्टोरिंग फोर्स नेहमी कुठे डायरेक्ट करतो, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. मग याचा अर्थ हा रिस्टोरिंग फोर्स असला पाहिजे, म्हणजे मला इक्वेशन मिळतं F इक्वल टू mg sin थीटा. इज इट क्लियर? कारण रिस्टोरिंग फोर्स नेहमी कुठे डायरेक्ट करतो टुवर्ड्स द मीन पोझिशन. हेन्स
इथे mg sin थीटा टुवर्ड्स द मीन पोझिशन आहे, याचा अर्थ तो काय प्रोव्हाइड करत असला पाहिजे, रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करत असला पाहिजे. म्हणजे mg sin थीटा हा कंपोनंट त्या हेवी मास वरती काय प्रोव्हाइड करतो, रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करतो. F इक्वल टू mg sin थीटा याला मी रिस्टोरिंग फोर्स कन्सिडर करू शकतो. बट आपण कंडिशन काय घेतलेली आहे की थीटा इज व्हेरी स्मॉल. थीटाला काय कन्सिडर केले आपण, थीटा इज व्हेरी स्मॉल. थीटा हा आपण खूप स्मॉल कन्सिडर केलेला आहे. थीटा जर खूप स्मॉल असेल तर आपल्याला माहिती आहे साइन थीटा अप्रॉक्सिमेटली थीटा असतं आणि मला त्याच्यावर इक्वेशन काय मिळेल, F इक्वल टू mg थीटा. हे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. F इक्वल टू mg थीटा हे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. आणि थीटा म्हणजे इथे आपण काय कन्सिडर करतो, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कन्सिडर करतो. बट आपण जर डायग्रामचा विचार केला, डायग्रामचा विचार करा, इट इज आर्क, ही छोटीशी आर्क मिळते आणि ही समजा त्याची रेडियस असेल तर तुमच्या लक्षात येईल की फ्रॉम फिगर आपण म्हणतो फ्रॉम फिगर थीटा इज इक्वल टू मला x अपॉन l लिहिता येईल का बघा. द सेंट्रल अँगल इज इक्वल टू आर्क ऑफ लेंथ अपॉन रेडियस असतं. जर समजा आता ही डायग्राम तुम्ही थोडीशी ऑब्झर्व केली तर तुम्हाला ते अशी दिसते का बघा, अशी डायग्राम दिसते का बघा. इट इज अ वन सेक्टर ऑफ सर्कल, इट इज लुक लाइक अ वन सेक्टर ऑफ सर्कल. हा थीटा असतो, ही लेंथ ऑफ आर्क असते आणि ही रेडियस असते. असं जर विचार केला तुम्ही तर मी x कन्सिडर केला तर थीटा बरोबर मला x अपॉन l मिळेल का बा. असं डायग्राम म्हणून आपल्याला मिळतं फ्रॉम फिगर. त्याच्यावर ही इक्वेशन मी ऍड करून तर F इक्वल टू मला काय मिळतं, mgx अपॉन l. पण आपण रिस्टोरिंग फोर्स नेहमी डिस्प्लेसमेंटला अपोजिट डायरेक्शन मध्ये असतो म्हणून मी त्याला मायनस mgx अपॉन l पण लिहू शकतो. फक्त मॅग्निट्यूड लिहायचं असेल तर मी त्याला प्लस पण लिहू शकतो, कारण रिस्टोरिंग फोर्स आपण म्हटलं तर अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट असतो. त्याच्यामुळे हे आपल्याला रिस्टोरिंग फोर्स मिळतो ऑन द हेवी मास ऍक्टिंग ऑन द सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचं जे हेवी मास आहे त्याच्यावरती ऍक्ट होणारा हा आपल्याला रिस्टोरिंग फोर्स मिळतो. आता आपलं टार्गेट काय आहे, वी हॅव टू फाइंड आउट द पिरियॉडिक टाइम. नाउ सी, आपण सुरुवातीपासून पाहत आलो पिरियॉडिक टाइम t इज इक्वल टू असतं 2 पाय अपॉन ओमेगा. बट आपण पिरियॉडिक टाइमचं डेफिनेशन बघताना बघितलं तर ओमेगा बरोबर असतं ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता हे कसं येतं हे तुम्हाला मी डेफिनेशन शिकवताना सांगितलेलं आहे. त्यामुळे मला t बरोबर काय मिळतं, 2 पाय अपॉन रूट ऑफ 2 पाय अपॉन t इक्वल टू t म्हणजे पिरियॉडिक टाइम, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे कसं आलं हे तुम्हाला डेफिनेशन शिकवताना मी सांगितलेलं आहे. जरी तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा मी तुम्हाला आपल्या गुगल मीटच्या डाउट सेशन मध्ये तुम्हाला क्लिअर करेल. ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. नाव हे झालं ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे a अपॉन x. a म्हणजे ऍक्सेलरेशन. आता आपल्याला हे कसं मिळवायचं बघा. सपोज त्याला मी फर्स्ट इक्वेशन मांडतो. आता हे पहा, हे आहे आपल्याकडे काय F इक्वल टू मायनस mgx अपॉन l. त्याला मी कसं करतो बा, बट आपल्याकडे F बरोबर असतं मास इनटू ऍक्सेलरेशन. समजा ह्या दोन इक्वेशनचा विचार करा. F इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन, F इक्वल टू mgx अपॉन l. दोन्ही जर मी कंबाईन केले तर m इनटू a मायनस mgx अपॉन l, m कॅन्सल होईल. a इक्वल टू, आता मी फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला तर gx अपॉन l मिळेल आणि याच्यावरून हा g जो आहे, हा x जो आहे तो जर मी इकडे पाठवला तर मला मिळतं a अपॉन x इज इक्वल टू g अपॉन l. बघा मिळतं का. व्हॉट इज a? a is the acceleration. What is x? x is the displacement from mean position. Hence what is this quantity? This is nothing but acceleration per unit displacement, a upon x. a upon x चा अर्थ काय झाला, acceleration per unit displacement. मी इथे ठेवू शकतो तर t बरोबर मला काय मिळतं मग 2 पाय अंडर स्क्वेअर रूट g अपॉन l. a अपॉन x बरोबर काय आहे, g अपॉन l. त्याच्यावरून t बरोबर मिळेल 2 पाय अंडर स्क्वेअर रूट
L upon G. So this is the periodic time of simple pendulum. हा सिंपल पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम आहे. एक मिनिटात परत एकदा मी एक्सप्लेन करतो. पहा, आपलं टार्गेट आहे सिंपल पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम फाइंड आउट करणं. When particle at D position, the weight of the particle resolved in two components. One is called as mg sin theta and another is called as mg cos theta. mg sin theta is towards mean position. mg cos theta is along the string. Now, आपण SHM मध्ये काय शिकलोय? In SHM, the restoring force always directed towards mean position. Restoring force आणि mean position ला डायरेक्टेड असतो. इथं mean position कडे काम करणारा कंपोनंट कुठला आहे? mg sin theta. त्याच्यावरून f बरोबर मिळतं mg sin theta. बट आपण सुरुवातीलाच कंडिशन काय कन्सिडर केली की थीटा इज व्हेरी स्मॉल. हेन्स sin theta अप्रॉक्सिमेटली थीटा मिळतं. ही किंमत मी इथं sin theta च्या ऐवजी ठेवली तर f इक्वल टू मिळतं आपल्याला mg theta. बट फ्रॉम फिगर व्हाट इज थीटा? थीटा इक्वल टू x अपॉन l. थीटा बरोबर आपल्याला डायग्राम वरून बघा तुम्ही, सेक्टर आहे, जॉमेट्रीचा पार्ट आहे. ही जर किंमत मी इथे ठेवली तर f बरोबर आपण मायनस का घेतलं? कारण रिस्टोरिंग फोर्स ऑलवेज डायरेक्टेड अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट, म्हणून मी निगेटिव्ह साइन घेतलं. मॅग्निट्यूडचा विचार केला तर ते फक्त mg x अपॉन l येणार आहे. नाव या इक्वेशन नंतर आपण पिरियड टाइमचा फॉर्म्युला बघितला. t इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. बट ओमेगा काय असतं? तर रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे कसं आलं ते तुम्हाला मी अँग्युलर पिरियडिक टाइमच्या डेफिनेशनच्या वेळेस मी शिकवलं होतं. ओमेगा बरोबर रूट ऑफ k अपॉन m असतं. ते म्हणजे f इनटू f अपॉन x असतं. त्याच्यावर हे इक्वेशन मिळतं. तर हे ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट तुम्हाला मिळेल. हे ओमेगा बरोबर रूट, मी तो ओमेगा ठेवला. नंतर बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. बट व्हॉट इज फोर्स? मायनस mg x अपॉन l. हे दोन्ही इक्वेशन मी इक्वेट केली. दोघांची एलएच सेम आहे. त्याच्यावर मला मिळतं m इनटू a इक्वल टू मायनस mg x अपॉन l. दोन्ही बाजूचा m कॅन्सल होतो आणि मग त्यामध्ये मिळतं आपल्याला a अपॉन x. x बघा इथे m कॅन्सल झालं तर शिल्लक काय राहिलं? फक्त a इक्वल टू gx अपॉन l. याच्यावरून x इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेलं तर डिवाइड होईल आणि ही क्वांटिटी मला मिळते ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि ही ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट मिळाली तर ही आहे g अपॉन l. मग ही ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट च्या जागी g अपॉन l लिहिलं. तुम्हाला t चा फॉर्म्युला मिळाला बा, t इक्वल टू 2 पाय अंडर स्क्वेअर रूट g अपॉन l. त्याच्यावर t बरोबर 2 पाय अंडर स्क्वेअर रूट l वर जाईल l अपॉन g. सो दिस इज द पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम. हा सिंपल पेंडुलमचा पिरियॉडिक टाइम झाला. आणि मग तुम्ही याच्यावरून कुठल्याही पेंडुलमचा पिरियॉडिक टाइम आपण फाइंड आउट करू शकतो. या इक्वेशन वरून, या इक्वेशनचा फिजिकल सिग्निफिकन्स काय सांगतोय की सिंपल पेंडुलम जर असेल तर त्याचा पिरियॉडिक टाइम हा त्या पेंडुलमच्या लेंथ वरती डिपेंड असतो. दॅट मीन्स लॉ जर तयार केला, व्हॉट इज द लॉज ऑफ सिंपल पेंडुलम? पहिला लॉ असा आहे, लॉ ऑफ सिंपल पेंडुलम इज कॉल्ड एज द लॉ ऑफ लेंथ. काय सांगतो लॉ ऑफ लेंथ? द पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द लेंथ ऑफ द पेंडुलम. त्या पेंडुलमच्या लेंथच्या स्क्वेअर रूटला त्याचा पिरियॉडिक टाइम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. t is directly proportional to the length of simple pendulum. सेकंड जर आपण पुस्तकामध्ये तुम्हाला हे लॉ वाचल्यावर लगेच लक्षात येईल, फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवायचा आहे. सेकंड जे आहे, द पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तुम्ही जर पिरियॉडिक टाइम बघितला तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या स्क्वेअर रूटला तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि तिसरं म्हणजे the periodic time of simple pendulum is independent on the mass of the pendulum. पेंड्युलमच्या मास वरती त्याचा पिरियॉडिक टाइम हा डिपेंड नसतो. सिंपल पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम हा दोन फॅक्टर वरती डिपेंड असतो. एक म्हणजे लेंथ ऑफ द सिंपल पेंड्युलम, जी की आपण इथे दाखवली. लेंथ कशी कन्सिडर करतो? लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस त्याच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासूनचं डिस्टन्स म्हणजे रेडियस, स्फेरिकल घेतल्यामुळे. तर त्या ठिकाणी सिंपल पेंडुलमचा पिरियॉडिक टाइम हा एकतर त्याच्या लेंथ वरती डिपेंड असतो आणि
दुसरं म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या दोन फॅक्टरवरती त्या पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम जो आहे तो डिपेंड असतो. द पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंड्युलम इज इंडिपेंडंट ऑन द मास ऑफ द पेंड्युलम. त्या पेंड्युलमच्या मासवरती त्याचा पिरियॉडिक टाइम हा डिपेंड नसतो. म्हणजे तुम्ही जर मासचा विचार केला तर मास बदलला तरी पिरियॉडिक टाइम सिंपल पेंड्युलमचा बदलणार नाही. तर अशा पद्धतीने सिंपल पेंड्युलमच्या पिरियॉडिक टाइम बद्दल आपण काही फॅक्टर बघितले. आणखी एक पेंड्युलम आपल्याला पुस्तकामध्ये शिकायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज द सेकंड्स पेंड्युलम. काय आहे ते बघूया. व्हॉट इज सेकंड्स पेंड्युलम? सेकंड्स पेंड्युलम काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. सेकंड्स पेंड्युलम, सेकंड्स पेंड्युलम जे नावातच आहे सेकंड्स पेंड्युलम, याचा अर्थ काय की टाइम टेकन बाय दॅट हेवी मास टू कंप्लीट अ वन ऑसिलेशन इज अ 2 सेकंड. म्हणजे आपल्याला बघायचं आहे सेकंड्स पेंड्युलम. सेकंड्स पेंड्युलम त्याच्या नावातच आहे. असा सिंपल पेंड्युलम, असा सिंपल पेंड्युलम ज्याचा पिरियॉडिक टाइम 2 सेकंद असतो, अशा पेंड्युलमला आपण सेकंड्स पेंड्युलम असं म्हणतो. सेकंड्स पेंड्युलम इज अ सिंपल पेंड्युलम हुज पिरियॉडिक टाइम इज 2 सेकंड. म्हणजे हा सिंपल पेंड्युलमचाच एक प्रकार आहे, पण असा सिंपल पेंड्युलम की जो एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी किती टाइम घेतो? 2 सेकंदाचा टाइम घेतो. अशा पेंड्युलमला आपण सेकंड्स पेंड्युलम असं म्हणतो. म्हणजे आता बघा आपल्याला परीक्षेला काय सेकंड्स पेंड्युलमची लेंथ काढायला विचारू शकतात. सेकंड्स पेंड्युलम, सेकंड्स पेंड्युलमची लेंथ काढायला विचारू शकतात. आपल्याला लेंथ सिंपल आहे पहा. T इक्वल टू आता फॉर्म्युला बघितला आपण 2 पाय अंडर स्क्वेअर रूट L अपॉन G. आता सेकंड्स पेंड्युलम साठी T ची किंमत किती आहे? 2 सेकंद आहे. समजा मी इथे ठेवली 2 इक्वल टू 2 पाय अंडर स्क्वेअर रूट L अपॉन G. तर 2 काय होणार या ठिकाणी? कॅन्सल होईल. मला इक्वेशन मिळणार 1 इक्वल टू पाय रूट ऑफ L अपॉन G. मी जर स्क्वेअरिंग केलं तर मला मिळतं पाय स्क्वेअर 1 L अपॉन G. याच्यावरून L बरोबर काय मिळेल आपल्याला? G अपॉन पाय स्क्वेअर. दिस इज द लेंथ ऑफ सेकंड पेंड्युलम. म्हणजे L इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर ही आपल्याला सेकंड्स पेंड्युलमची काय मिळते? लेंथ मिळते. ग्रॅव्हिटेशन मध्ये शिकला असाल तुम्ही, G जो असतो तो ऍड्स द शेप अँड साइज ऑफ द प्लॅनेट बदलत असतो. त्यामुळे सेकंड्स पेंड्युलम जो आहे त्याची सुद्धा लेंथ प्लॅनेट G च्या किमतीनुसार ती बदलत असली पाहिजे. सो दिस इज कॉल्ड एज द सेकंड्स पेंड्युलम. सेकंड्स पेंड्युलमचं नावच आहे असा पेंड्युलम की ज्याची लेंथ किती ज्याचा पिरियॉडिक टाइम किती असतो? 2 सेकंद असतो. अशा पेंड्युलमला आपण सेकंड्स पेंड्युलम असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण सेकंड पेंड्युलमची लेंथ फाइंड आउट करू शकतो G अपॉन पाय स्क्वेअर. नाउ याच्यावरून आपल्याला नेहमी माहिती आहे की फ्रिक्वेन्सी पण आपण पिरियॉडिक टाइम वरून काढू शकतो. आपण आता शिकलो की सिंपल पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम किती असतो? तर सिंपल पेंड्युलमचा पिरियॉडिक टाइम आहे T इक्वल टू 2 पाय रूट ऑफ L अपॉन G. दिस इज द पिरियॉडिक टाइम ऑफ सिंपल पेंडुलम रूट ऑफ L upon G. What is the frequency? Frequency is the reciprocal of periodic time. Hence, what is the expression for frequency? 1 upon 2 pi root of G upon L. This is the frequency of the simple pendulum. This simple pendulum ची आपल्याला frequency मिळू शकते. लक्षात येतं तुमच्या? तर अशा पद्धतीने आपण सिंपल पेंडुलम जो आहे त्याचं पिरियॉडिक टाइम आणि सेकंड्स पेंडुलमची लेंथ आपण आजच्या लेक्चर मध्ये फाइंड आउट केली. आता सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम यांच्यातला डिफरन्स काय आहे आपल्याला सांगता येईल. डिफरन्स खूप सोपा आहे. कोनिकल पेंडुलम हा प्लेन मध्येच मोशन करतो, बट मोशन ऑफ द कोनिकल पेंडुलम इज अ हॉरिझॉन्टल सर्कल. कोनिकल पेंडुलमची मोशन कशी असते? हॉरिझॉन्टल सर्कल असते. दॅट मीन्स मोशन ऑफ द कोनिकल पेंडुलम इज द पार्ट ऑफ द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि तुम्ही जर सिंपल पेंडुलम बघितला तो असा फिरतो, राइट? दॅट मीन्स द मोशन ऑफ द सिंपल पेंडुलम
इज अ पार्ट ऑफ अ व्हर्टिकल सर्कल. असा पार्ट घेतला तुम्ही, असं सर्कल पूर्ण करा, त्याचा छोटासा पार्ट येतो खालचा, म्हणजे मोशन ऑफ द सिंपल पेंड्युलम इज ऑल्सो इन अ वन प्लेन. ही सुद्धा एकाच प्लेन मध्ये असते. बट द मोशन ऑफ द सिंपल पेंड्युलम इज अ पार्ट ऑफ अ व्हर्टिकल सर्कल and the motion of the conical pendulum is a part of a horizontal circle. तो horizontal circle चा पार्ट असतो आणि हा सिंपल पेंडुलमचे मोशन हा वर्टिकल सर्कलचा पार्ट असतो. त्याच्यामध्ये कोनिकल पेंडुलम मध्ये पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी जी असते ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असते, ती फिक्स्ड असते. बट सिंपल पेंडुलम मध्ये ती इंटर कन्व्हर्टिबल असते. जसं कारण की सिंपल पेंडुलमची मोशन कुठली, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आपण काय बघितलं, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये एनर्जी या इंटर कन्व्हर्टेबल असतात. काही ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते, काही ठिकाणी कायनेटिक एनर्जी मिनिमम असते, टोटल एनर्जी सगळीकडे कॉन्स्टंट असते. याचा अर्थ सिंपल पेंडुलम मध्ये त्याची एनर्जी जी असते त्या बॉबची ती इंटर कन्व्हर्टेबल असते आणि कोनिकल पेंडुलम मध्ये ती फिक्स्ड असते, कॉन्स्टंट असते. त्याचबरोबर कोनिकल पेंडुलमचा पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला आपण शिकलो होतो. कोनिकल पेंडुलम मध्ये पिरियडिक टाइमचा फॉर्म्युला T = 2π अंडर स्क्वेअर रूट L cos θ अपॉन G असते आणि इथं T = 2π अंडर स्क्वेअर रूट L अपॉन G असतं. तर हा दोन्हीमध्ये पिरियडिक टाइमचा सुद्धा फॉर्म्युल्याचा डिफरन्स आहे. पुस्तकामध्ये कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम दोघांचा डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही तो वाचला की तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपण सिंपल पेंडुलमचा पिरियडिक टाइम आणि सेकंड पेंडुलमची लेंथ आपण या आजच्या लेक्चर मध्ये फाइंड आउट केलेली आहे. अप टू दिस आर्टिकल सिंपल पेंडुलम या आर्टिकल पर्यंत लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा पार्ट संपलेला आहे. म्हणजे ऑसिलेशन मध्ये मी तुम्हाला सुरुवातीला माझं लेक्चर बघा 1 नंबरचं, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ऑसिलेशन मध्ये सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये देखील 2 प्रकार असतात. एक लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असते आणि एक अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन असते. तर सिंपल पेंडुलमच्या आर्टिकल पर्यंत ऑसिलेशन चॅप्टर मध्ये आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा पार्ट पूर्ण केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला जो पार्ट बघायचा आहे त्याला आपण म्हणणार आहोत अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तर ते आपण पुढच्या व्हिडिओ पासून बघणार आहोत. म्हणजे इथपर्यंत आपण लिनियर एसएचएल चा पार्ट पूर्ण केलेला आहे. नाउ लेट अस सी द नेक्स्ट. जसं आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये त्याचं डिफरन्शियल इक्वेशन काढलं, तसंच आपण अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये सुद्धा डिफरन्शियल इक्वेशनचं इक्वेशन फाइंड आउट करणार आहोत. डिफरन्शियल इक्वेशनचं तर ते कशावरती डिपेंड आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. काय सांगतोय तुम्ही थोडंसं वाचायचं पुढच्या एक्स्ट्रा पुस्तकामध्ये, तुमच्या आणखी थोडंसं लक्षात येईल. तर बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.